अगं नेहाच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय, तो कळवायला फोन केला होता. कधीचा निघालाय मुहूर्त? परवाचा. हे जे नेहाचं लग्न ठरवलंय ते तुम्ही ठरवलंय? माझी अशी इच्छा आहे की तू ही पोलिसाची नोकरी सोडावीस. एक प्रकारे तुम्ही तिचं लग्न शार्दूलशी लावून देऊन तिच्या आयुष्याची माती करताय, तिला आगीत ढकलताय. तुझा आमच्यावर विश्वास नाही ठीक आहे, मग दुसऱ्या कोणाला तरी विचार ना, जो हर्षवर्धनच्या जास्त जवळच आहे. तुम्ही इथे असे अचानक? काकांशी जरा बोलायचं होतं. भोसले साहेबांचं घर एकदम चकाचक आहे. हो, आणि बायको पण तशी बरी आहे त्यांची. परेश बरोबर हर्षवर्धनच्या घरी गेले होते, मग तेव्हा त्याच्या बायकोशी माझी भेट झाली. खूप छान बोलली ती माझ्याशी. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या आणि तिच्याशी बोलताना एकदाही मला असं जाणवलं नाही की ती वेडी आहे. मला नाही वाटत शारदा ती वेडी आहे. हॅलो. हॅलो मिस्टर चिन्मय, बोल. मी शारदा राजे. मला थोडं बोलायचं होतं. कशाबद्दल? मी फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही मला भेटायला माझ्या घरी येऊ शकता का? म्हणजे जमत असेल तर. अरे वाय नॉट, कधी येऊ? आज? ठीक आहे, मी थोड्या वेळात भेटतो तुला. निघताना फोन करतो. ओके ओके. काय भोसले, कशी काय वाट चुकलात तुम्ही? काय काका, सहज आलो तुम्हाला भेटायला. तुमची बऱ्याच दिवसामध्ये चक्कर नाही झाली चंद्रपुरात. नाही म्हणजे मॉलच्या साईटवरती येणार होतात ना तुम्ही? काय आता घरच्या कामामुळे सवडच मिळत नाही बघा. पण काय तुमच्या मित्राचं, आमच्या मुलाचं लग्न काढलं यंदा, तुम्हाला माहीत असेलच. हो हो, आसावरी बोलली मला. तिच्या चुलत बहिणीशी आहे ना लग्न? नेहा, नेहा नाव आहे तिचं. हो माहिती मला, चांगलाच ओळखतो मी तिला. तिचा बाप तो वडील तिचे आसावरीचे काका, म्हणजे जे जे फ्रॉड करून पळून गेले ते माहिती आहे मला. काय गंमत असते बघा काका. म्हणजे एकाच घरामध्ये कशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसं राहतात. एकीकडे आसावरीचे बाबा, ज्यांनी शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी आपलं आयुष्य वेचलं, आणि दुसरीकडे हा त्यांचा भाऊ जो फ्रॉड करून पळून गेला. घरातल्या लोकांना तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवली नाही त्यांनी. कसं असतं बरं. एवढंच नाही, बापाच्या पायावर पाय ठेवून मुलीचंही तेच. आता इन्स्पेक्टर झाली म्हणून सगळे लोक तिचं कौतुक वगैरे करतात, पण पार वाया गेलेली मुलगी होती एकेकाळी. एक नंबरची लफडेबाज. एका मुलाबरोबर तोंड सुद्धा काळं करून आली होती. नंतर ते अबॉर्शन, बापरे. पण कसं आहे काका, बोलणार कोणाला? आपलेच दात आपलीच ओठ. पण मला असं वाटलं की हे सगळं तुम्हाला कळायला हवं. आपले एवढे घरोब्याचे संबंध आहेत, तर तुम्हाला हे कळणं मला खूप गरजेचं वाटलं, म्हणून मी सगळं सांगतोय. नाहीतर तिने तुम्हाला अंधारात ठेवून. मला कोणी अंधारात ठेवलेलं नाही भोसले. तुम्ही आता मला जे सांगताय ना, त्यातलं अक्षरन अक्षर मला ठाऊक आहे. पण मग तरीही तुम्ही लग्न. गंगेचं पाणी गढूळ झालं म्हणून तिला कोणी अपवित्र समजत नाही भोसले. किंवा चंद्रावर डाग आहेत म्हणून त्याचं पूजा करायची कोणी सोडलेली नाही अजून. चुका प्रत्येकाच्या हातून होतात. या जगात कोणी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नसतो. तुम्ही
फरक फक्त इतकाच आहे, त्या पोरीनं स्वतःची चूक कबूल करण्याचा मोठेपणा दाखवला. फरक फक्त इतकाच आहे, स्वतःची चूक कबूल करण्याची धमक आहे तिच्यात, इतरांमध्ये नसते. ती माझ्या घरची सून होते याचा अभिमान वाटतोय मला. आणखीन काही बोलायचं आहे? नाही. काय झालं भोसले? नाही मी काही नाही, मी निघतो. हर्षदा, मी नागपूरला जाते. नागपूरला? अशी अचानक? हो. अगं, नेहाचं लग्न आहे 2 दिवसांनी. काय? हो. अगं असं अचानक म्हणजे कोणाशी करते लग्न? शार्दूलशी. शार्दूलशी? म्हणजे तो वेडा धनाजी काकांचा मुलगा? हो, त्याच्याशीच. हो, पण असं कसं? ती कशी तयार झाली त्याच्याशी लग्न करायला? अगं, आता खरं सांगायचं तर मलाही म्हणजे त्याचं नक्की कारण असं माहिती नाहीये. पण आता तिने एवढा मोठा डिसिजन घेतला, त्या अर्थी कारणही तसंच मोठं असणार ना. आणि बाबांनी आणि काकूनी पण संमती दिली आहे लग्नाला, त्यामुळे मग. पण वहिनी, सगळं ठीक आहे, पण एका वेड्याशी संसार करणं सोपं नाही ग. हो, पण आता काय करणार ना, तिची मर्जी. नाही, पण तू बोल तिच्याशी. तू तिला एकदा सगळं समजावून सांग. अगं हर्षदा, माझ्या परीने मी तिला सगळं समजावून सांगितलेलं आहे. पण तुला तिचा स्वभाव माहितीये ना. शेवटी तिच्या मनाला वाटेल तसंच करणार ती. मग आपण उगीच कशाला तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची ना. ठीक आहे. दादा येणार आहेत बरोबर? नाही, मी आणि देवयानीच जाऊ कदाचित. का? अगं, ह्यांचं पटत नाही ना नेहाशी. दोघही आपापल्या स्वभावानुसार हट्टी आहेत. नाही म्हणजे मी त्यांना विचारून बघणार आहे, पण पुढे काय ते ठरवतील तसं. पण मग तू देवयानीला घेऊन एकटीच जाणारस? काय मग आता दुसरा पर्यायच नाहीये ना. मी येऊ तुझ्या बरोबर? नाही, नको. आता तुमचा नवीन बिझनेस सुरू केलाय ना, तू नको येऊस. शिवाय घराकडे लक्ष द्यायला कोणी बाई माणूसही हवंच ना. हे आहेच म्हणा. ठीक आहे, पण निघतेस कधी? काय यांच्याशी बोलते आणि ठरवते ना. बाबा म्हणतात ग लवकरात लवकर ये, कारण लग्नाची तयारी करायला फक्त बाबा आणि काकू दोघच आहेत ना. मी उद्या, आता जास्तीत जास्त परवा मी निघीनच. एक काही हरकत नाही. तू जा आणि इथली अजिबात काळजी घेऊ नकोस. मी बघेन इथलं सगळं. चिन्मय,
मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण मला थोडं बोलायचं आहे. बोल ना. कदाचित मी जे बोलेन ते तुम्हाला आवडणार नाही, पण मी काय करू? मी खूप कन्फ्युज्ड आहे. सो नाव रिलॅक्स. तुला जे काही बोलायचंय ते निसंकोचपणे मोकळेपणाने बोल. हे बघ शारदा, तू आता मला शिव्या जरी घातल्यास ना तरी मला बिलकुल वाईट वाटणार नाही. मी काय त्या हर्ष सारखा नाही, आखडू भडकू. मी जरा काही झालं की भडकायला. तुला जे काही बोलायचंय, जे विचारायचंय ते विचार. चिन्मय, तुम्हाला तर माहिती आहे की माझं हर्षवर किती प्रेम आहे ते. आम्ही दोघे लवकरच लग्न करणार आहोत. हां, हर्ष बोलला मला. तुम्ही त्यांचे फार जवळचे मित्र आहात. तुम्हाला त्यांच्याविषयी सगळंच माहिती असतं, हो ना? हां, म्हणजे आम्ही एकमेकांपासून काही लपवून ठेवत नाही. मग मला सांगा, त्यांची बायको खरंच वेडी आहे की काय? चिन्मय, माझ्या मिस्टरांच्या मृत्यूनंतर मी फार खचून गेले होते. हर्षने मला आधार दिला, मला जगण्याची नवी उमेद दाखवली. पण का कोण जाणे, मनात सतत एक भीती असते की यापुढे माझ्या आयुष्यात वाईट नको घडायला. माझा हर्षवर पूर्ण विश्वास आहे, पण चिन्मय, शेवटी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला आणि हर्षला फक्त तुम्हीच ओळखता. म्हणून मला वाटलं की मी तुम्हाला विचारावं की हर्षनी मला त्यांच्याविषयी आणि त्यांच्या बायकोविषयी जे काही सांगितलंय ते खरं आहे का? खरंच त्यांची बायको वेडी आहे की तो खोटं बोलून तुला फसवतोय, असंच विचारायचं ना तुला? नाही, तसं नाही, पण नो, इट्स ओके. म्हणजे तू मला हे सगळं विचारून बिलकुल चूक करत नाहीयेस. तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती ना तर कदाचित तिनेही असंच केलं असतं ना. कारण लग्न म्हणजे शेवटी आयुष्याचा प्रश्न असतो. पण आता राहता राहिला प्रश्न हा की हर्ष तुझ्याशी खरं बोलतोय का खोटं? तुला काय वाटतं? मला नाही वाटत की ते मला फसवतील म्हणून. पण ह्या पणची आता काही गरज आहे का शारदा? हे बघ, तू जो विचार करतेस ना तो अगदी योग्य आहे. म्हणजे हर्ष जगासाठी कसाही असला तरी तुझ्यावरती त्याचं खूप प्रेम आहे. तेव्हा पण बीड किंतु परंतु मनात आणू नकोस. त्याने तुला जे जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे. त्याची बायको आसावरी मानसिक दृष्ट्या फार जरा वेडसरच आहे ती. तिचा त्याला खूप त्रास होतोय. आजपर्यंत त्याने केवढं सहन केलंय शारदा, खूप खूप सहन केलंय. पण आता तो तिला डिवोर्स देऊन सगळं विसरून तुझ्याशी लग्न करणार आहे. हे सगळं खरं आहे. आणखीन काय विचारायचंय तुला? नाही, थँक्यू सो मच. इट्स ओके शारदा. हे बघ, तू त्याची होणारी बायको जरी असलीस तरी माझी मैत्रीण आहेस. आणि मी माझ्या मैत्रिणीशी खोटं बोलूच शकत नाही. हर्ष सारखा माणूस तुला शोधूनही सापडणार नाही. हा, एक अपवाद आहे, स्वतः चिन्मय. आय वॉज जस्ट जोकिंग यार. बरं, आता तरी कॉफी घेऊयात का? नाही, आज नको, खूप उशीर झालाय. अगं पण सम अदर टाइम. नॉट अ प्रॉब्लेम. चल, तुला घरी सोडतो. बोला साहेब, मला वाटतं तुम्हाला काहीतरी बोलायचंय. धनाजीशी बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं.
बरोबर आहे, पण काय दादा आत्ता लग्नाच्या गडबडीत आहे, त्यामुळे त्यांच्याशी बोलणं तर शक्य नाही. ठीक आहे, नंतर बोलूया. नाही नाही, तुम्ही माझ्याशी बोला ना, आपण बोलू शकतो. नाही पांढरे, मला ज्या विषयावरती बोलायचं आहे ते आत्ता बोलणं योग्य होणार नाही. काय घरात सगळे लग्नाच्या गडबडीत आहेत, आनंदात आहेत. नाही पांढरे, मला दुधात मिठाचा खडा नाही टाकायचा आहे. नाही नाही, पण तुम्हाला कोणाविषयी आणि काय बोलायचं आहे? आणखीन कोण असणार? हर्षवर्धन भोसले. त्याचं काय? नाही पांढरे, आत्ता नको, आपण नंतरच बोलूया या विषयावरती. पांढरे, अहो घरामध्ये लग्न आहे, लग्नाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी आनंदाचा क्षण आलाय घरामध्ये. मी नंतर सगळं येऊन सांगेन ना तुम्हाला. आता फक्त एवढंच सांगतो, मला माझा मार्ग सापडलाय. तो गुन्हेगार लवकरच माझ्या तावडीत असेल. नेहा, धनाजीचं असं म्हणणं आहे की लग्नानंतर तू तुझी पोलिसाची नोकरी सोडावीस. हो, मी तर हिला कधीची म्हणते नोकरी सोड म्हणून, पण माझं ऐकेल तेव्हा खरं. आई प्लीज तू जरा गप्प बसशील का? बघितलं भाऊजी, मी काहीही बोलले ना तरी हिला त्रास होतो. अगं तसं नाहीये. मग कसं आहे? उमा, नेहा, तुम्ही दोघी मला बोलू देणार आहात का? नेहा, आजपर्यंत तू जे काही निर्णय घेतलेस त्या निर्णयांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहिलो. तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी पोलिसाची नोकरी घेतलीस. मला अभिमान वाटला तुझा. पण आताची गोष्ट जरा वेगळी आहे बेटा. आता आपल्याला फक्त तुझा विचार करून नाही चालणार. तुझ्यावर जे लोक अवलंबून आहेत त्यांचाही विचार करावा लागेल. शार्दूलची जबाबदारी तू स्वतः स्वीकारली आहेस, तसंच तुझ्या बाळाचीही जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे की आता तू धनाजीराव मान्यांची सून होणार आहेस, तेव्हा त्यांच्या घरची जबाबदारी, शिवाय धनाजीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या बिझनेसची जबाबदारी तुझ्याच खांद्यावर पडणार आहे. तेव्हा इतका सगळा पसारा सांभाळून ही नोकरी सांभाळणं मला जरा कठीणच वाटतंय. कठीण काय, मला तर अशक्यच वाटतंय. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की या निर्णयाचा तू योग्य विचार करावास. काका, मला पटतंय तुमचं म्हणणं. मी नीट विचार करेन आणि बघेन काय करायचं ते. तू सरळ राजीनामा देऊन टाक. आई, उमा, ती म्हणाली आहे ना, ती विचार करेल आणि काय तो निर्णय घेईल. तू जा, जेवणाचं बघ. जेवण तयार आहे, मी पानं घेते. हॅलो हॅलो संयोगिता. हां, मी बोलतोय. पोचलात तुम्ही? येस, पोचलो. सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे? काय त्रास नाही ना? एकदम व्यवस्थित. अगं एका मस्त हॉटेलमध्ये सोय केली आमची. कसला त्रास? बरं आधी सांग, तू कशी आहेस? मी ठीक आहे. काय झालं? काय नाही, तुमची आठवण येते. हे वेडाबाई, अगं आजच आलोय मी. येऊन 4 तासही झालेले नाही आहेत आणि तुला आत्ताच आठवण येते? मग 4 दिवस काय करशील? तेच जे तुम्हाला सांगितलं ते. काय?
डोळे बंद करून तुम्हाला हाक मारेल म्हणजे मग तुम्ही माझ्या समोर असाल. ओ ती जादू आहे होय. संगीता तू पण ना. हे पण खरंच तुला एकटीला सोडून आलोय बरं वाटत नाही मनाला. तुम्ही माझी काळजी नका करू, मी बघेन माझं. डोंट वरी, 4 दिवसांचाच प्रश्न आहे ना, असे संपून जातील 4 दिवस. अगं हो, पण तुला एकटीला बोर होईल ना तिकडे. अगं बाबा पण पुण्याला गेलेत. बोर झालं तर जाईन माझ्या माहेरी, त्यात काय एवढं, 1 दिवस तिकडे काढेन. हां हे बेस्ट आहे. तू खरंच जाऊन ये तिकडे. म्हणजे तुलाही बरं वाटेल. ओके. आणि इकडची काळजी करू नकोस, इकडे सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे. अहो कुणीतरी आलं वाटतं. अच्छा अच्छा, नाही तू बघ कोण आलंय, मी रात्री परत फोन करेन. ओके ओके बाय.